आवळ्याचं झाड आहे आणि आवळ्याच्या झाडाला भरपूर असा मोहर आला होता आणि झाड असं पाहू शकता भरपूर असे आवळे लागलेले आहेत आणि छानपैकी असे टपोरे गावरान आवळे आहेत आणि चवीला खूप छान लागतात आणि ह्याच वर्षी खरं तर ह्या झाडाला भरपूर असा मोहर आलेला आहे आणि पूर्ण झाड असं आवळ्यांनी भरून गेलेलं आहे. तर एवढे आपण आवळे काढून आणलेले आहेत आणि मस्तपैकी असे टपोरे आवळे आहेत बघा आणि चवीला खूप छान लागतात. तर आता आपल्याला करायचं आहे लोणचं आवळ्याचं. तर आता हे आवळे आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि तुम्ही देखील असे आवळे आता मार्केटमध्ये भरपूर आलेले आहेत आणि झाडाला देखील असतं, गावाला गेले की असे भरपूर झाडाला आवळे मिळतात बघा भरपूर. तर तुम्ही असं आवळ्याचं लोणचं करू शकता. तर स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया. तर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. तर स्वच्छ आपण 2 पाण्याने हे आवळे आता धुवून घेतलेले आहेत. तर चुलीवरती आपण कढई ठेवूया. इथं मोहरी घेतलेली आहे, जिरी आणि बडीशेप घेतलेली आहे. समप्रमाणामध्ये बडीशेप आणि जिरं घ्यायचं आणि मोहरी थोडीशी जास्त घ्यायची. आता हे आपल्याला चांगले गव्हाळसर असं भाजून घ्यायचं आहे. आता सगळं आपण एकत्रच भाजणार आहोत आणि असं गव्हाळसरच भाजून घ्यायचं, जास्त पण नाही भाजायचं. जास्त भाजलं तर मग मोहरी ही कडवट लागू शकते, त्याच्यामुळे थोडंसं गव्हाळसर फक्त हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे चांगलं भाजलं आहे, आता काढून घेऊया आपण. आता हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं. कढई ठेवलेली आहे, आता त्यावरती आपण पुरणाची चाळणी जी आहे ती ठेवून घेऊया. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता सर्व आवळे यामध्ये टाकून घेऊया. आता आपण झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटं वाफ काढूया. आता मिश्रण आपलं इथे थंड झालेलं आहे. तर सर्व वाटण आपण इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया आणि थोडं जाडसरच आपल्याला करायचं आहे. आता मोहरी, जिरी आणि बडीशेप आपण चांगलं कुटून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीमध्ये कुटून घ्यायचं आणि मस्तपैकी असा सुगंध सुटलेला आहे. तर आपण झाकण काढूया. एक 10 मिनिटं झालेली आहेत. छानपैकी असे वाफवले गेले आहेत. जास्त पण नाही वाफवायचे, एक 5 ते 10 मिनिटं आपण वाफवून घेतलेले आहे. तर खाली उतरून घेऊया. ते आपण काढून घेऊया. कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. त्यामध्ये आपण थोडासा हिंग घालूया. काश्मीरी लाल तिखट, आणि घरगुती लाल तिखट आपण घेतलेला. आवडीप्रमाणे घ्यायचं. तर मिक्स करून घेऊया आपण. तर आवळे आपण टाकून घेऊया. परतून घेऊया आपण. चवीला खूप छान लागतं. तर तुम्ही नक्कीच असं आवळ्याचं लोणचं एकदा तरी करून पहा. पाहता क्षणात तोंडाला पाणी सुटतं, इतकं भारी झालेलं आहे हे पहा. आता चांगलं 1-2-3 मिनटं आपण परतून घेऊया. 1 चमचा आपण हळद टाकूया. आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते सर्व टाकून घेऊया. पुन्हा एकदा परतून घेऊया आपण. ते चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. मीठ थोडंसं जास्तीचं टाकायचं. चांगलं परतून घेऊया आता 1-2 मिनटं. पुन्हा सर्व मसाला एकजीव झाला पाहिजे. घेऊया थोडासा.
2-3 मिनटं परतल्याच्या नंतर गुळाला छानपैकी असं पाणी सुटलेलं आहे. मीठ आणि गुळामुळे छान एक ओलावा येतो. त्याच्यामुळे आपलं लोणचं आहे ना हे दीर्घकाळ टिकलं देखील जातं आणि चवीला खूप छान लागतं. तर जास्त पण तेल वापरायची गरज लागत नाही यामध्ये. आता हे आवळ्याचं लोणचं आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर खाली उतरून घेऊया. तर तुम्ही देखील असं आवळ्याचं लोणचं या सीझनमध्ये करून पहा. अप्रतिम लागतं चवीला. आवळ्याचं लोणचं आता हे थंड झालेलं आहे. आता आपण काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊया म्हणजे व्यवस्थित राहतं. तर आवळ्याचं लोणचं आपलं बरणीमध्ये ते भरून झालेलं आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारे आवळ्याचं लोणचं करून पहा. छान लागतं चवीला. आज केलेलं आवळ्याचं लोणचं जर तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.